हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? तर आपण बघितलं 3 रे डायग्रॅम्स आणि त्याच्या आधारे 3 महत्वपूर्ण नियम. त्याच्या आधी आपण बघितलं होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट इज द रेशो ऑफ velocity of light in vacuum to the velocity of light in a specified medium. So the refractive index with respect to second medium with respect to first medium is given by velocity of light in first medium upon velocity of light in second medium, that is v1 upon v2. On the other hand, the refractive index of the first medium with respect to second medium can be given by refractive index denoted by letter mu 1 to v2 upon v1, that is the velocity of light in second medium upon velocity of light in first medium. The refractive index of the different medium is different, that also we saw in the last lecture. Then what are the three laws? What are the three statements? When a light ray passes from rare medium to denser medium, then the refracted ray bends towards normal. That is the first. Second one, when the light ray passes from denser medium to rare medium, then the refracted ray bends away from the normal. That is the second law. And the third is when a light ray passes from rare to denser medium and it is passes through normally of the boundary of the two media, normally at the boundary of two media, then it does not get refracted and does not change its direction. जेव्हा प्रकाश किरण हा स्ट्रेट लाईन मध्ये म्हणजे जो 90 डिग्रीचा अँगल बनवतो, कशाशी? रेअर मीडियम आणि डेन्सर मीडियम यांच्या सरफेसची 90 डिग्रीचा अँगल बनवतो, तेव्हा असा प्रकाश किरण हा काय होत नाही तर डेव्हिएट होत नाही, तो डायरेक्शन चेंज करत नाही आणि म्हणूनच तो रिफ्रॅक्शन दाखवत नाही. त्याच्यानंतर आपण पुढे सरकलो होतो आणि ट्विंकलिंग ऑफ द स्टार मध्ये 2 प्रश्नांची उत्तर आज आपल्याला घ्यायची आहेत, बरोबर का नाही? पहिला प्रश्न होता, have you often traveling on summer days and have you saw the mirage on the road? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करता तेव्हा तुम्हाला डांबरी रस्त्यांवरती पुढे मृगजळ म्हणजे पाणी असल्याचा भास होतो का? होतो आपल्याला भास. मग कसं काय होतं बघा, याचं उत्तर आज आपल्याला घ्यायचं आहे. तर या उत्तरासाठी बघा काय असतं ना की हवा हे एक ट्रान्सपरंट मीडियम आहे हे आपल्याला माहिती आहे, पण या हवा सुद्धा पृथ्वीवरती सगळ्या ठिकाणी सारखी नाहीये. सारखी नाहीये इन द सेन्स तिचं तापमान सारखं नाहीये, टेम्परेचर सारखं नाहीये. काही ठिकाणची हवा गरम असते तर काही ठिकाणची हवा अति थंड असते, काही ठिकाणची हवा नॉर्मल असते म्हणजे 22 ते 25 डिग्री मध्ये असते. नॉर्मली हवेचे हे टेम्परेचर मुळे होणारे 3 प्रकारामुळे काय होतं तर ह्या प्रकाश किरणांचं जी डायरेक्शन आहे ती बदलते. अर्थातच त्यांची वेलोसिटी बदलते, कारण माध्यम एअर जरी असलं तरी त्याचा हॉटनेस, त्याचं टेम्परेचर कमी किंवा जास्त असल्या कारणाने हा काय करते, प्रकाश किरण त्याची दिशा बदलते. मग बघा रस्त्याने तुम्ही चाललेला हा डांबरी रस्ता आहे, भर उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन रणरण 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 तापतंय. मग ऊन तापल्यानंतर होतं काय, डांबरी रस्त्यांचा जो सरफेस आहे, आता ऑब्विसली ब्लॅक कलर हा चांगला ऍब्सॉर्बंट आहे हिटचा, रेडिएशनचा, मग तो उष्णता सगळी शोषून घेतो आणि उष्णता शोषल्यामुळे डांबरी रस्ते गरम होतात प्रचंड, 50-60 डिग्री पर्यंत ते गरम होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या रोडच्या सरफेसला असणारं जी काही हवा आहे वरची ती सुद्धा प्रचंड तापलेली असते, गरम झालेली असते. वातावरणामधून जे काही लाईट रेज येतात ते रोडवरती पडतात, रोडवरती पडून ते काय होतात, काही प्रमाणात ऍब्सॉर्ब होतात, काही प्रमाणात रिफ्लेक्ट होतात, रिफ्लेक्ट. पण प्रकाशाचं हेच आदळणं आणि रिफ्लेक्ट होणं
याच्यामध्ये जेव्हा प्रकाश किरण हे रोडच्या जवळ असणाऱ्या त्या हवेमध्ये प्रवेश करतात, म्हणजे रोडला लागून जो थर आहे हवेचा त्याच्यात किरण एंटर करतात, तेव्हा वरच्या हवेपेक्षा त्या रोडला लागलेल्या हवेचा जो तापमान आहे, टेम्परेचर आहे, ते जास्त असतं. आणि त्याच्यामुळे प्रकाश किरण जेव्हा तिथे एंटर करतात तेव्हा ते काय होतात, रिफ्रॅक्ट होतात. म्हणजे रोडला आदळायच्या अगोदरच रिफ्रॅक्ट होतात, रोडला आदळून वरती जाताना पण रिफ्रॅक्ट होतात. येत आहे लक्षामध्ये? म्हणजेच काहीशी घटना घडून येते रिफ्रॅक्शनची. ठीक आहे. आणि म्हणून हे जे प्रकाश किरण आहे हे रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला तिथं जणू काही पाणी आहे, भास होतो पाण्याचा, आणि याला मृगजळ असं म्हणतात. मग जेव्हा तुम्ही तिथं पोहोचता ट्रॅव्हलिंग केल्यानंतर, तुम्हाला असं दिसतं की ते गायब झालेलं आहे मृगजळ, आणि त्याच्या पुढे तुम्हाला दिसतंय तेवढ्याच अंतरावर. मग असं दर मजल करत जात जात तुम्ही बघता तर तुम्हाला पुढे ते दिसत जातं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. त्याच्या जवळ पोहोचलं की ते नाहीसं होतं. इट इज ओनली बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दुसरा प्रश्न, की जेव्हा तुम्ही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शेकोटी पेटवता आणि असे गोळका करून बसता, तेव्हा त्याचे जे ज्वाला जिथं संपतात त्या अग्नीच्या, त्याच्या वरची जी हवा आहे ना ती अत्यंत गरम झालेली असते. कारण उष्णता जाळल्यामुळे काय होतं, ते जी ज्वाळा आहे ती ज्वाळा टेम्परेचर प्रदान करते त्याच्यावरच्या हवेच्या सरफेसला, आणि या हवा अत्यंत गरम झालेली असते. मग वातावरणातली बाकीची हवा थंड आणि ती आगीच्या वरची जी हवा आहे ती गरम. त्याच्यामुळे जेव्हा प्रकाश किरण त्याच्यातून ट्रॅव्हल करतात तेव्हा पुन्हा ते काय होतात, रिफ्रॅक्ट होतात. म्हणजे थंड हवेतून गरम हवेमध्ये जाताना सुद्धा हे प्रकाशाचं अपवर्तन घडून येतं, प्रकाशाचं रिफ्रॅक्शन घडून येतं. The light get refracted when it is travel from colder air to the hotter air, and that's why we are seeing the above object, the away object, that is flickering. हवेत हलताय, थरथरता येते. आता हे याच्यामुळे पण होतं, रिफ्रॅक्शन होणं हा एक फिनॉमिनॉन आहे. ती जी हवा आहे ती सतत चालत असते. म्हणजे हवा तुम्ही कधी पाहिलं का की ती जशी तशी स्टेडी आहे? नाही, ती कधी मंद वेगाने चालू असते, कधी जास्त वेगाने चालू असते, आणि त्याच्यामुळे ते समोरचे ऑब्जेक्ट ते तुम्हाला थरथरताना दिसतात. मग हे दोन रिझन आहे, हे दोन्हींची एकच रिझन आहे, काय ते, की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे हवा गरम झाली तरी सुद्धा प्रकाशाचं अपवर्तन हवेच्या एका माध्यमातून हवेच्या दुसऱ्या माध्यमामध्ये घडून येतं. ट्विंकलिंग ऑफ द स्टार मध्ये एक डायग्राम आहे ट्रीची, बघा त्या ट्रीचं कसं अस्तित्व तुम्हाला दिसतंय. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. ट्विंकलिंग ऑफ द स्टार, हे दोन प्रश्न ज्याची उत्तर आताच आपण घेतली, हे तुम्हाला परीक्षेला नाही आहेत. बघा मिरेज, बघा रस्त्यावरती झाड आहे, हॉट एअर, आणि ऍक्च्युली ते झाड तिथं पाण्यात तुम्हाला दिसतंय, पाणी ऍक्च्युली नाहीये. हॉट सरफेस मुळे बघा ते जे डॉटेड लाईन आहे तिथून त्या झाडाची प्रतिमा आलेली आपल्याला दिसते, पण ऍक्च्युली ते झाड कुठे आहे, ते हवेत आहे. कुठे आहे ते, वरती आहे, सरफेस जमिनीच्या वरती, पण आपल्याला त्याची प्रतिमा कुठे दिसते, जमिनीच्या खाली. म्हणजे त्या रिफ्रॅक्टेड रे जिथून ते प्रकाश किरण आल्याचा आपल्याला भास होतो ते रिफ्रॅक्शन आहे. ठीक आहे. बेंड झालेली किरण बघा रेड लाईटने दर्शवलेल्या. नाउ सी द पॅरा. लोकल atmospheric conditions affects the refraction of light to the some extent. In both example above, the air near the road or desert surface and near the holy flames is hot and hence rarer than the air above it. The refractive index of the air keeps increasing as we go increasing heights. In the first case, above, the direction of the light rays coming from the distance keeps changing according to the laws of refraction. मगाशी जे आपण उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये रोडच्या सरफेसला लागून असलेली जी हवा होती ती अत्यंत उष्ण होती, आणि त्याच्या वरचे जे हवेचं माध्यम होतं ते थंड होतं कंपॅरेटिव्हली, आणि त्याच्यामुळे हे हवेतून किरणांचं रिफ्रॅक्शन घडून येताना आपल्याला दिसलं आणि तो फिनॉमिनॉन घडून आला.
त्या होली फायर मध्ये पण तेच घडून आलं की वरच्या आगीच्या वरची जी हवा होती ती अतिशय गरम नव्हती, तप्त होती, आणि त्याच्या वरच्या हवेवर थरातली हवा मात्र थंड होती, आणि त्यामुळे सुद्धा इथं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट घडून आलं. सेकंड पॅरा बघा. द लाईट रेज कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट appears to be coming from the image of the object inside the ground as shown in the figure 6.5 and this is called as a mirage. बाजूची आकृती बघा. झाड ऍक्च्युली जमिनी वरती आहे, पण तुम्हाला असं दिसतंय की ते जमिनी खाली आहे, कारण की जी डॉटेड लाईन रेज आहे, म्हणजे प्रकाश तर आपल्याला स्ट्रेट लाईन मध्येच दिसतो ना, तो तर काय असा वेव्हच्या स्वरूपात कुठून असा दोऱ्यासारखा तरंगून आलेला आहे किंवा लोंबून आलेला आहे असं आपल्याला दिसत नाही. म्हणून आकृतीत दाखवल्याप्रमाणे की झाड हे जमिनीच्या वरती आहे, पण आपल्याला असा भास होतो की तो कुठून आलेला आहे, जमिनी खाली त्याचं अस्तित्व आहे, म्हणजे तिथं तो दिसतो आपल्याला, ऍक्च्युली तो तिथं नाहीये. आणि यालाच मृगजळ असं म्हणतात, जे खरोखर अस्तित्वात नाहीये पण भास होतो त्याचा, यालाच मिरेज म्हणजे मृगजळ असं म्हणतात. In the second example, the direction of the light rays coming from the objects beyond the holy fire changes due to the changing of the refractive index above the fire and thus the object appear to be moving. दुसऱ्या केसमध्ये जी होळी म्हणजे त्या आगीच्या वरची जी हवा आहे ती गरम असल्या कारणाने तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि थंड हवेचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो बदलतो. त्याच्यामुळे काय होतं तर तो ऑब्जेक्ट जे आहे ते आपल्याला फ्लिपरिंग म्हणजे हलताना दिसतात. हेच ते कारण आहे की त्याच्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो आणि रिफ्रॅक्शन आपल्याला दिसून येतं, आणि असे गमतीशीर प्रकार आपल्याला दिसून येतात. त्याच्या खाली बघा. Effect of the atmospheric condition on the refraction of light has been seen on the twinkling of the star also. ताऱ्यांचं लुकलुकणं हे सुद्धा ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स म्हणून ओळखलं जातं. हे सुद्धा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळेच घडून येतं. कसं ते बघा. स्टार्स आर द सेल्फ luminance and can be seen at night in the distance absence of the sunlight. They appears to be sources because they are being at a very large distance from us. As a density of the air increases with lowering the height above the surface of the earth, the refractive index also increases. Starlight coming towards us travels from rare medium to denser medium and constantly bends towards the normal. This makes the stars appears to be higher in the sky as compared to their actual positions as shown in the figure 6.6. खालच्या आकृतीमध्ये बघा. ऍक्च्युअल पोझिशन जी स्टारची आहे ना ती खाली असते, पण आपल्याला ते किरण बेंट होताना दिसत नाही. आपण तर त्याला स्ट्रेटच अज्युम करतो ना आपल्याला देशात दिसतात असताना, आणि त्याच्यामुळे आपल्याला तारे त्यांच्या ऍक्च्युअल उंचीपेक्षा अजून उंचीवरती आहेत असा आपल्याला भास होतो. बघा, तारे बघताना एक मनुष्य दाखवलेला आहे, ऍक्च्युअल पोझिशन ऑफ द स्टार, बट आपल्याला अपियर कुठे होतो तो डॉटेड लाईनने ते दाखवलेला आहे. ठीक आहे. सो द इन्क्रीजिंग ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे त्याचं रिझन आहे. त्याच्यानंतर खालचं एक पॅरा बघू आणि मग डिटेल मध्ये आपण त्याचं काय करू, डिस्क्रिप्शन देऊ. द apparent position of the stars keeps changing a bit. This is because of the motion of the atmospheric air and the changing air density and temperature. Because of this, the refractive index of the air keeps changing continuously, and because of this, the position and the brightness of the stars keeps changing continuously, and the stars to be appearing twinkling. बघा मित्रांनो काय घडून येतं. जसं आपण मगाशी दोन उदाहरण डिस्कस केले की आगीच्या वरची जी हवा आहे ती गरम असते आणि त्याच्यामुळे
आपल्याला हवेमध्ये जे दोन प्रकारच्या हवा असतात, एक गरम आणि त्याच्यावरची जी असते ती थंड, त्यामधून प्रकाश किरण जात असताना, ट्रॅव्हल होत असताना तो त्याची दिशा बदलतो. ताऱ्यांचं लुकलुकणं देखील हा त्यातलाच एक भाग आहे. बघा, एक तर जमिनीपासून तारे हे अत्यंत लांब अंतरावरती आहे, दूर अंतरावरती आहे. दुसरं, तारे हे सेल्फ ल्युमिनंट आहेत, म्हणजेच ते स्वयंप्रकाशित आहेत. आणि रात्रीच्या वेळेस ते आपल्याला लुकलुकताना दिसतात. ते एक स्वतः ऊर्जेचा सोर्स म्हणून आहेत, कारण की त्यांच्यामध्ये स्वतः काय आहे, प्रकाश ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यानंतर जसं पृथ्वीच्या सरफेस पासून आपण वर वर जातो, तसं हवेची जी घनता आहे ती कमी कमी होत जाते. म्हणजे हवेची जी घनता, माध्यम आहे, डेन्सिटी आहे, ती विरल होत जाते अजून. आणि आकाशामधले जे तारे आहे ते प्रचंड दूरवर अंतरावरती आहे. सपोज दिस इज अ बॉय which observing the stars. Actually a star is here, right? आणि इथपासून जे अंतर आहे, समजा ही पृथ्वीचं आपलं ऍटमॉस्फिअर आहे, तर हा जो प्रकाश किरण जो आहे हा जेव्हा ट्रॅव्हल करतो रेअर मीडियम मधून, जसा तो डेन्सर मीडियम मध्ये एंटर करतो तसं तो त्याची थोडीफार दिशा काय करतो, बदलतो. म्हणजे बघा, नॉर्मल कडे झुकला, तो नॉर्मल कडे झुकला, बेंड झाला. कोण? प्रकाश किरण. म्हणून हा जो स्टार आहे ही त्याची काय आहे, ऍक्च्युअल पोझिशन. So the actual position of the star is this: the light coming from the star is coming from the space to the atmospheric air of the earth. इथपासून येताना तो काही लाईट बेंड नाही होत, कारण की विरल माध्यम आहे. पण जसं तो ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करतो तसं हवेचं जे माध्यम आहे ते बदलतं, ते घन बनतं. आणि रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम, सी रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम जेव्हा प्रकाश किरण एंटर करतो तेव्हा तो मध्यकेकडे झुकतो. इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. हेच घडून येतं की ऍटमॉस्फिअरिक एअर ही जी आहे ती डेन्सर मीडियम आहे आणि वरची जी हवा आहे ती रेअर मीडियम आहे. आणि म्हणून प्रकाश किरण त्याची दिशा बदलतो तो, आणि तो काय होतो, एंटर होताना झुकतो. मग ही झाली ऍक्च्युअल पोझिशन ऑफ द स्टार. पण बघणाऱ्याला, म्हणजे आपल्याला ते तारे कसे दिसतात, तर आपल्या डोळ्यात हा जो प्रकाश येतो हा सरळ असंच आपल्याला दिसतो आणि आपल्याला असं वाटतं की हा तारा ऍक्च्युअली इथे आहे. म्हणजेच बघा, ही झाली आपल्याला दिसणारी डायरेक्शन लाईटची, पण ऍक्च्युअली तो काय होतो, बेंड होऊन येतो. म्हणून ही आहे अपरंट पोझिशन ऑफ द स्टार. पण ऍक्च्युअल कुठे असतो, तो खाली असतो. म्हणून ताऱ्यांची उंची आपल्याला जास्त भासते. झालं एक रिझन. दुसरं की हे जे तारे असतात हे कंटिन्युअसली आपल्याला कधी ब्राईटनेस यांचा वाढतो, कधी कमी होतो, ब्राईटनेस वाढतो, कमी होतो, म्हणजे लुकलुकताना दिसतात. खरंच हे तारे स्वतः लुकलुकत असतात का, तर त्याचं उत्तर आहे नो, नॉट एट ऑल. त्यांच्यामधून तर बल्ब सारखा एक सारखाच प्रकाश बाहेर पडत असतो. जसं तुम्ही 60 वॅट एलईडी लावला किंवा किती वॅटचा एलईडी लावला तर तो सारखाच प्रकाश बाहेर टाकतो, बरोबर की नाही? पण तरी मग तारे आपल्याला लुकलुकताना का दिसतात, तर याचं कारण आहे की ही जी ऍटमॉस्फिअरिक एअर आहे ही कंटिन्युअसली चेंजिंग होत असते. म्हणजे तिचं तापमान बदलत असतं, तिचा वेग सुद्धा बदलत असतो, है ना? हवा नेहमी चालत असते. मग त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कंटिन्युअसली बदलत राहतो. या हवेच्या कंटिन्युअसली चालण्यामुळे आणि याचं तापमान सतत बदलत असल्यामुळे हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे हवेचा कंटिन्युअसली चेंज होत राहतो. आणि ह्यामुळेच कधी या ताऱ्यांचा प्रकाश जास्त आपल्यापर्यंत पोहोचतो, डोळ्यांपर्यंत, तर कधी या ताऱ्यांचा प्रकाश कमी पोहोचतो. म्हणूनच हे तारे कधी आपल्याला जास्त ब्राईट दिसतात, कधी डीम झालेले दिसतात, कधी जास्त ब्राईट दिसतात, कधी डीम झालेले दिसतात. आणि ह्यालाच ताऱ्यांचं लुकलुकणं असे म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स. आलं लक्षामध्ये? तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण घेतलं ट्विंकलिंग ऑफ द स्टार ही कन्सेप्ट, डायग्राम बघून घेतली. उद्याच्या लेक्चरला याच्यावरती अजून एक छोटासा पॉइंट आपण घेणार आहे आणि मग पुढे सरकणार आहोत. तर तत्पूर्वी आपण इथे थांबणार आहोत, भेटणार आहोत उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा.